समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी। या इंदिरा एकादशीला एक विशेष महत्त्व दिलं जातं, कारण ही एकादशी वर्षातून फक्त एकदाच येत असते आणि त्याचबरोबर एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित केली जाते। पण ही एकादशी पितृपक्षामध्ये आल्यामुळे आपल्याला या एकादशी दिवशी भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांचं सुद्धा स्मरण करायचं असतं। तर पहा, असं म्हटलं जातं की या एकादशी दिवशी जर आपण ब्राह्मणांना जर जीव घातलं, म्हणजे अन्नदान जर केलं, तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हे देत असतात। यामुळे आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याचशा अडीअडचणी या दूर होत असतात। इंदिरा एकादशी दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचा सुद्धा आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं। तर पहा, आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे इंदिरा एकादशी दिवशी मुलांसाठी तुळशीला अशी एक वस्तू ही नक्की तुम्हाला अर्पण करायची आहे। ही जर वस्तू आपण तुळशीला जर अर्पण केली तर मुलांचे सर्व अडचणीतून मार्ग निघतो। ज्या पण मुलांच्या मागे काही अडचणी असतील, काही संकट असतील, मुलांना वारंवार एखादी गोष्ट पार करण्यासाठी काही अडचणी येत असतील, तर त्या अडचणीतून त्यांना मार्ग निघतो आणि मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते। म्हणजे त्यांनी हाती घेतलेलं काम जे आहे ते देखील पूर्ण होतं। यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि नोकरीमध्ये त्यांना योग्य ते यश देखील मिळेल। तर असा हा कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि माहिती प्रो व्हिडिओ पाहायचे असेल तर बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर पहा, हा उपाय जो आहे तो तुम्हाला लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत करायचा आहे। मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी जे छोटे मुलं असतात ते शाळेत जात नाही, पण ते वारंवार चिडचिड करत असतात, वारंवार ते आजारी पडत असतात, काही ना काही संकट त्यांच्यावरती येत असतात, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तसेच जी मोठी मुलं असतात, जी शाळेत जातात, त्यांना शाळेमध्ये जावंसं वाटत नाही, अभ्यास करावासा वाटत नाही, वाचले त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा वारंवार ते आजारी पडत असतात, त्यांना नेहमी कोणत्या संकटांना सामोरे जावं लागत असतं, त्यांच्या मागे वारंवार अडचणी येत असते, तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा मुलं भरपूर शिकलेली असतात पण त्यांना नोकरी प्राप्त होत नाही। नोकरी प्राप्त करण्यासाठी ते भरपूर प्रयत्नही करत असतात, पण त्यांना योग्य हवी तशी त्यांना नोकरी प्राप्त होत नाही। आता या सर्व गोष्टी का घडत असतात? जसे की कुंडलीमध्ये जर मुलांच्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल, म्हणजे त्यांचे जे कुंडलीत ग्रह मजबूत नसेल, तर त्यांना अशा अडचणींना सामोरे जावं लागत असतं। तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की काही काळापूर्वी मुलं ही खूप शांत होती, सगळं सांगितलेलं ऐकत होती, पण आता काही वेळ असा आला आहे की आता मुलं सांगितलेलं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, त्यांच्यामध्ये भरपूर बदल तुम्हाला घडवून दिसत असेल। तर हे मुलांच्या जर कुंडलीतले ग्रह जर मजबूत नसेल तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांमध्ये तुम्हाला दिसून येत असतील। तर म्हणून आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा असतो। जर आपण मुलांचे काही तिथीला जर उपाय केले की जसे की चतुर्थी, त्यानुसारच पौर्णिमा, अमावस्या, एकादशी या दिवशी काही विशिष्ट उपाय जर केले तर त्याचा मुलांवरती जास्त प्रभाव होतो असं देखील म्हटलं जातं। तर पहा, आपल्याला तुळशीला काय अर्पण करायचं आहे? तर तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणकेचाच दिवा तुम्हाला बनवायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकून तुम्हाला गव्हाचं कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्यास तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे। आणि हा दिवा बनवल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे। पहा, ज्याला 4 वातींचा हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे। 2 वातींची तुम्हाला 1 वात बनवायची आहे आणि अशा 8 वात तुम्हाला बनवायच्या आहे आणि 8 वातींच्या तुम्हाला 4च वात तयार करायच्या आहे, म्हणजे दुहेरी वात तुम्हाला बनवायची आहे आणि त्याला चौमुखी दिवा हा तुम्हाला बनवायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे, तूप तुम्हाला घालायचं नाही, कारण जेव्हा आपण मुलांसाठी काही उपाय करत असतो त्यावेळेला किंवा मुलांना आपण जेव्हा दिव्याने ओवाळत असतो त्या दिव्यामध्ये कधीही आपल्याला तूप वापरायचं नसतं किंवा मुलांसाठी काही उपाय करत असेल तर त्या उपायांमध्ये सुद्धा आपल्याला कधीच तूप वापरायचं नसतं।
तूप हे फक्त देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हे तूप वापरलं जातं. जेव्हा आपण विशिष्ट देवांचीच पूजा करणार असतो त्याचवेळी तुम्हाला तुपाचा वापर करायचा असतो. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. फक्त तिळाचं तेल सोडून तुम्ही कुठलंही तेल घातलं तरीसुद्धा चालेल. आणि हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही हा सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळीही करू शकतात. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 7 जे मसाल्यामध्ये जे आपण धनं वापरतो बघा, अख्खी धनं जी असतात ती 7 अख्खी धनं तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 कपभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं जे केसर असतं बघा, ते केसर तुम्हाला टाकायचं आहे आणि ते केसर आणि जे पाणी मिक्स झालेलं जे पाणी आहे ते तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे. तर तुळशीच्या साईडची जी जागा असते त्या जागेवरती तुम्हाला ते पाणी ओतायचं आहे. त्या जागेवरती हे पाणी ओतल्यानंतर आपोआप ते पाणी तुळशीच्या मुळांना पोहोचत असतं. पण हा उपाय करत असताना आपल्याला तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही. कारण एकादशी दिवशी तुळससुद्धा निर्जली व्रत करत असते आणि यामुळे माता लक्ष्मीच्या व्रतामध्ये कोणताही म्हणजे तुळशी मातेच्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे निर्माण होणार नाही याची आपल्याला विशिष्ट काळजी घ्यायची आहे. यामुळे तुळशीला स्पर्श न करताच आपल्याला सर्व काही उपाय हा करायचा आहे. हे तुम्ही केसर मिक्सयुक्त पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे. आणि यानंतर तुम्हाला तुळशीच्या पाया पडून तुमच्या मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमची मुलं तुमच्यासोबत असेल तर मुलांनासुद्धा तुम्हाला तुळशीच्या पाया पडायचं आहे आणि तुमच्या मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असा हा छोटासा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. आता मुलं बाहेरगावी राहत असतील किंवा हॉस्टेलला राहत असतील तर आजी आजोबासुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकतात किंवा मुलं हॉस्टेलला राहत असतील तर आईने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता घरामध्ये आईला काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असेल तर घरामधले आजी आजोबासुद्धा हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला खरोखर तुमच्या मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला बदल घडवून दिसेल. मुलं शांत होतील, अभ्यास करायला लागतील, सांगितलेलं ऐकतील. आजारी पडत असतील तर ते प्रमाणसुद्धा कमी होऊन जाईल. तर हा उपाय तुम्ही सर्वांनी मुलांसाठी आवर्जून उद्या एकादशीला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.